नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण इयत्ता 8वीचा इतिहास पाहत आहोत. तर आज आपण समतेचा लढा त्याचबरोबर स्वातंत्र्य प्राप्ती हे 2 चॅप्टर एकातच पाहणार आहोत. कारण की आपल्याला 8वीचा इतिहास पटकन घेऊन पुढे 9वीचा आणि 10वीचा इतिहास वगैरे घ्यायचे की नाही त्यामुळं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार म्हणून सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही आहात, त्यामुळं मला पण व्हिडिओ टाकायला इंटरेस्ट येत नाहीये आणि त्यामुळं तुम्हाला जी पार्ट मिळत आहेत म्हणजे मिळायला पाहिजे होते लवकर लवकर ते मिळत नाहीयेत. तर याला सर्वस्वी जिम्मेदार कोण आहे तर तुम्ही आहात. बघा आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी, जे काही आपलं ऍप आहे प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे, ज्यांना कुणी आतापर्यंत डाउनलोड केलं नसेल त्यांना लवकरात लवकर ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्हाला अनेक कोर्स उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर ते तुम्हाला अत्यंत कमी दरामध्ये पण उपलब्ध होणार आहेत. तर कमी दरात ठेवण्यामागचं एकच कारण आहे की आपली सुरुवात आहे, है की नाही? आणि भविष्यात सुद्धा आपले दर कमीच असणार आहेत बरं, इतरांपेक्षा तरी कमी असणार आहेत. तर फटाफट काय करायचं, तर प्ले स्टोअर वर जायचं, आपलं ऍप डाउनलोड करायचं आणि बघा ह्या वर्षी जरी आपलं ऍप लॉन्च व्हायला वगैरे वेळ लागला असला आणि सगळ्याचे सगळे कोर्स जरी अवेलेबल नसले तरी या पुढच्या काळामध्ये मात्र निश्चितच आपल्याकडं सगळ्या विषयाच्या बॅच अवेलेबल असणार आहेत, ते पण अत्यंत कमी दरात. हे मात्र मी तुम्हाला परत परत सांगणार आणि निश्चितच तुम्हाला हे पुढे दिसणार पण आहे. तर तेव्हा प्ले स्टोअर वर जाऊन ऍप डाउनलोड करणं हे तुमचं कर्तव्य बनतंय. चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या चांगल्या कामाला सुरुवात करूया. आपला पहिलाच धडा तर बघा या ठिकाणी आपण 2 धडे एकत्र घेत आहोत. आज आपण समतेचा लढा आणि स्वातंत्र्य प्राप्ती. तर बघा या भारत मातेच्या शूरवीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं. तर यांच्या कार्यामुळं आज म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये भारत देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. बघा पहिलाच प्रश्न असा घेण्यात आलेला आहे की खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान शोधा. विधान आपल्याला अयोग्य पाहिजे. इथं विधान दिलेत की दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकातून नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाखीची स्थिती समाजाच्या नजरेस आणली. तर हे विधान काय आहे, योग्य आहे. बघा विचारलं जाऊ शकतंय, रिकामी जागा म्हणा कसंही विचारलं जाऊ शकतंय, परंतु याच्यावर प्रश्न येऊ शकतो. लक्ष द्या. दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकामध्ये नीळ उत्पादन जे घेतलं म्हणजे घ्यायला बंद काय केलं जायचं, जबरदस्ती केली जायची, याच्यावर लिहिलेलं आहे. ते आपण इथं पाहिलं. त्यानंतर बघा म्हणजे हे विधान तर योग्य आहे. ब विधान आहे 1918 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध उठाव केले. हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे सांगू का तुम्हाला? कारण की 1918 ला नाही तर 1875 ला, कधी 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या म्हणजे अत्याचाराविरुद्ध उठाव केला होता. म्हणजे इथं काय झालंय, इसवी सन चुकलंय, त्यामुळं हे विधान काय आहे तर चुकीचं आहे. तर बघा आपल्याला अयोग्य विधान पाहिजे होतं, म्हणून इथं कोणतं अयोग्य आहे तर फक्त ब हे काय आहे, अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. तर बघा तुम्हाला इथं दिसेल म्हणजे एकंदरीतच ब्रिटिशांची जी काही पद्धती होती त्याच्यामध्ये म्हणजे ब्रिटिशांची म्हणजे स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ते काय करत होते, शेतकऱ्यांवर जुलूम जबरदस्ती करत होते. आणि जे काही जमीनदार आहेत त्याचबरोबर सावकार आहेत त्यांना मात्र सवलत देत असत प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे पैशावाल्याला धरून राहत होते आणि जे काही गोरगरीब थोडीफार शेतकरी म्हणजे शेती असणारे जे काही शेतकरी होते त्यांना मात्र परेशान करून सोडत होते. आणि अशा पद्धतीने म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण तशा पद्धतीचं होतं. तर बघा बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून काय केला, उठाव केला. आणि इथे तुम्हाला हे बघा आपलं वाक्य होतं मगाचं की दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण, कशामध्ये, नीलदर्पण या नाटकामध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती काय केलेली आहे, दाखवून दिलेली आहे, नजरेत आणलेली आहे.
त्यानंतर दुसरं विधान होतं बघा, की 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोणाच्या विरोधात? जमीनदार व सावकार यांच्या जे काही म्हणजे जमीनदार आणि सावकार त्यांच्यावर जे काही अत्याचार करत होते त्याच्या विरोधात काय केला? तर उठाव केला बघा. त्यानंतर बघा बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने, हे पण बरं पुढे येणार आहे, 1918 साली काय केलं? तर शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. लक्षात ठेवायचं, किसान सभा ही संघटना कधी? तर 1918 ला स्थापन करण्यात आलेली आहे. कधी? 1918 ला स्थापन करण्यात आली. पुढे जाऊया. बघा लगेच मी इथं प्रश्न घेतलाय की 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना डॅश ही संघटना स्थापन केली. मग तुम्हाला तर माहितच आहे की किसान सभा ही संघटना स्थापन केली 1918 ला. आणि ती कोणती होती? म्हणजे शेतकऱ्यांनी कोणाविरोधात? तर जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधात उठाव कधी केले होते? तर 1875 ला केले होते. आता इथं आपल्याला विधान दिले. अविधान आहे की 1936 साली प्राध्यापक एन.जी. रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. अगदी बरोबर आहे. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी झाली? तर 1936 ला झाली. त्याचबरोबर प्राध्यापक एन.जी. रंगा यांच्या पुढाकाराने झालेली आहे. त्याच्याविषयी आपण सविस्तर पाहणारच आहोत. त्यानंतर बघा बहुविधान काय सांगते? अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती हे होते. तर हे पण विधान योग्य आहे. म्हणजे दोन्ही विधान योग्य, अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 इथं बघा. आता पहिले तर 1936 ला काय झाली? भारतीय किसान सभा म्हणजे अखिल भारतीय किसान सभा काय झाली? तर स्थापन झाली. आणि कोणाच्या पुढाकाराने झाली? तर प्राध्यापक एन.जी. रंगा. हे बघा, हे आहेत प्राध्यापक एन.जी. रंगा यांच्या पुढाकाराने ती म्हणजेच अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. त्यानंतर बघा त्याचे अध्यक्ष कोण होते? तर स्वामी सहजानंद सरस्वती हे कोण होते? तर त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर पाहायचं झालं तर या सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहीरनामा कुठं मांडला? तर राष्ट्रीय सभेला सादर केला. आणि 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात म्हणजेच कुठं? तर फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं. आणि या अधिवेशनाला हजारो शेतकरी उपस्थित होते. म्हणजे बघा फक्त लढे हे फक्त शहरात झाले नाही तर खेड्या भागात सुद्धा झाले. शेतकऱ्यांना पण काय केलेले आहे त्याच्यामध्ये म्हणजे पुढे पण दिलेलं आहे की 1942 जे काही चले जाव आंदोलन होतं या आंदोलनामध्ये शेतकरी सुद्धा काय होते? तर पुढे होते. पुढे बघूया. आता बघा 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले तेव्हा कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणारे नेते कोण होते? काय केले यांना? तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे लढले ते नेते म्हटलं की बऱ्याच जणांना वाटते महात्मा गांधी असतील. बरोबर की नाही? पण ज्यांना अभ्यास केलाय त्याला असं वाटणार नाही ना. कारण की याचं उत्तर काय आहे? साने गुरुजी आहे. साने गुरुजींनाच अशा प्रकारचं कार्य केलं. आधी कार्य बघा ना कुठं केलंय? तर पूर्व खानदेशात म्हटलेलं आहे. आणि जेव्हा पूर्व खानदेशामध्ये 1938 ला काय झालं? तर अतिवृष्टी झाली तेव्हा पीक म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती लागलं नाही. तेव्हा सुद्धा शेतसारा भरण्यासाठी इंग्रज त्यांना परेशान करत होते. तेव्हा साने गुरुजी यांना काय केलं? तर अनेक मोर्चे काढले कलेक्टर ऑफिसवर वगैरे आणि त्या ठिकाणी त्यांचा शेतसारा माफ करावा अशी काय केली? तर तरतूद केली. तर ते होते बघा साने गुरुजी. तर साने गुरुजींचा अमळनेरचा प्रश्न काय झालेला आहे? परीक्षेत येऊन गेलेला आहे. ते पण आपण घेणार आहोत. बघा इथं तुम्हाला दिसेल की 1938 साली काय झालं खानदेशात? तर अतिवृष्टी झाली आणि एकंदरीतच पीक काय झालं? तर शेतकऱ्याच्या हातून गेलं. आणि मग अशा हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा त्यांना शेतसारा भरण्यासाठी काय करत होते? ब्रिटिश परेशान करत होते. तेव्हा साने गुरुजींना काय केलं? तर जागोजागी सभा घेतल्या. काय केल्या? मिरवणुका काढल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. त्याचबरोबर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की नाही म्हणजे 1942 जे क्रांती पर्व होतं त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बघा आता इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला इथे विधान दिलेत अ आणि ब. तर आपल्याला काय बघावं लागेल आता अयोग्य, अयोग्य काय आहेत तर. पहिलेच विधान दिले की भारतीय कामगार चळवळीचे जनक असे वर्णन साने गुरुजी यांचे केले जाते. मला सांगा योग्य आहे का हे? साने गुरुजीचे केले का? तर नाही. नारायण मेघाजी लोखंडे यांना काय म्हणतात? तर भारतीय कामगार चळवळीचे जनक असं म्हणतात. तर बघा इथंच लिहिते मी नारायण मेघाजी लोखंडे यांना काय म्हणतात? भारतीय कामगार चळवळीचे जनक असं म्हणतात. त्यांच्यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे की रविवारची सुट्टी वगैरे यांना जाहीर केली ना. पुढे आपण पाहणारच आहोत. बघा आणि दुसरं विधान काय दिलंय की मेघाजी लोखंडे काय नारायण मेघाजी लोखंडे यांनी 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली. मी म्हणलं पुढे येणारे पण हे बघा इथंच आलं. हे काय आहे विधान? योग्य आहे आणि हे विधान चुकीचं आहे ना. कारण की त्यांना काय म्हणलंय भारतीय कामगार चळवळीचे जनक साने गुरुजीला म्हटलंय ना. त्यामुळं हे अयोग्य आणि हे योग्य. तर आपल्याला काय लिहावं लागणार आहे मग? हे अ काय आहे? अयोग्य आणि ब योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे बघा मग तर हे आहेत बघा नारायण मेघाजी लोखंडे. तर बघा ब्रिटिशांच्या काळामध्ये खूप साऱ्या गिरणी वगैरे भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या. परंतु कामगार वर्ग मात्र जास्त नव्हता. तरी सुद्धा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत तर यांच्यावर म्हणजे अन्यायाविरुद्ध उठाव करण्यासाठी त्या ठिकाणी पण कामगारांच्या संघटना वगैरे स्थापन होऊ लागल्या. तर त्याच्यामध्ये बघा इथं कोण कोण आहेत? शशीपत बॅनर्जी आहे, नारायण मेघाजी लोखंडे आहेत. यांना काय केलं? स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. म्हणजे कामगारांना एकत्र आणण्याचं काम केलं. मग लोखंडे बघा इथं कोण? नारायण मेघाजी लोखंडे यांचे कामगाराविषयी कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे वर्णन कसे करतात? तर भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. आलं का लक्षात? आता मी सांगितलं होतं ना की साने गुरुजी नाही आहेत म्हणून. तर बघा डॅश साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. मग कधी करण्यात आली? तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 ला करण्यात आली. बघा तर मग ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस यालाच आयटक असं सुद्धा म्हणतात. आता कधी कधी जर एवढं नाव न लिहिता त्यांना डायरेक्ट आयटक लिहिलं तर आपण ओळखून जायचं की कोणत्या संघटनेविषयी बोलतायत. तर हे बोलतायत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. तर पुढे ते येणारच आहे आयटक वगैरे. तर बघा आयटकची स्थापना कधी झाली? आता आपण आतापासूनच त्याला आयटक म्हणायला चालू करूया. तर आयटकची स्थापना 1920 ला झाली. त्यानंतर बघा प्रश्न आहे खालील विधाने वाचा आणि योग्य पर्यायाची काय करा? निवड करा. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत. बघा लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर हे विधान आहे योग्य बघा. आणि आयटकची स्थापना आपण मगाशी पाहिलं 1920 ला झाली. त्यानंतर बघा कामगार वर्गात लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे बघा श्रीपाद अमृत डांगे आणि मुझफ्फर अहमद या त्यांनी केले. हे अगदी बरोबर आहे की कामगारांमध्ये एकंदरीत लढाऊ संघटना उभारण्याचं काम जर कुणी केलं असेल तर साम्यवादी नेत्यांनी केलेलं आहे. आणि हे साम्यवादीच नेते आहेत बघा. श्रीपाद अमृत डांगे आहेत, त्याचबरोबर मुझफ्फर अहमद आहेत. तर यांच्यावर वगैरे पुन्हा खटले वगैरे भरण्यात आले. कारण ब्रिटिशांना काय वाटू लागलं? यांच्या चळवळीची भीती वाटू लागली. त्यामुळे इंग्रजांनी यांची जी चळवळ आहे ती दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. ते आपण पाहणार आहोत. तर बघा इथं पहिलं पण विधान योग्य आहे आणि दुसरं पण विधान योग्य आहे. म्हणजेच या ठिकाणी अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. तर बघा आपण मगाशी पाहिलं काय पाहिलं? तर 1920 ला काय झालं? तर ऑल इंडिया इथं पुढे काय नाव लिहिते? ऑल इंडिया पलीकडे गेलं ना ते नाव. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना म्हणजेच कशाची? तर आयटेकची स्थापना कधी झाली? 1920 ला करण्यात आली. त्यामध्ये ना. म. जोशी यांचा आयटेकच्या कार्यात मोठा वाटा होता. मोठा वाटा होता ह्यांचा. परंतु लाला लजपत राय हे काय होते? तर आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि कामगारांनी राष्ट्रीय अधिवेशनामध्ये
सक्रिय सहभाग घ्यावा असं त्यांना लोकांना सांगितलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान शोधा. आता आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर पहिलंच विधान दिले की लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये कार्ल मार्क्स विषयी लेख लिहिला. तर हे विधान अगदी बरोबर आहे बघा. कार्ल मार्क्स विषयी जो काही लेख लिहिलेला आहे तर तो 1881 लाच लिहिलेला आहे. त्यानंतर दुसरं विधान दिलंय की पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. हे पण विधान योग्य आहे. मला सांगा पहिले महायुद्ध कधी झाले होते? पहिले, हे बघा मला इथे लिहिताना काहीच दिसत नाही पण आता लिहावं लागतंय. पहिलं महायुद्ध बघा की 1914 ते 1918 ला झालं बघा. 1918 या दरम्यान झालं पहिलं महायुद्ध. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं महायुद्ध कधी झालं तर 1914 ते 1918 ला झालं. हे महायुद्ध वगैरे कधी झालं, काय झालं हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. मग मला सांगा दुसरं महायुद्ध कधी झालं? तर दुसरे जे महायुद्ध आहे ते बघा माझ्या माहितीत तो 1939 ते 1945 या दरम्यान झालं. माहितीच तो म्हणजे काय नक्कीच आहे ते. तर हे इसवी सन काय करा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तिसरं विधान काय दिले बघा की मानवेंद्र रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत कसा होता तर सक्रिय सहभाग होता. तर हे पण विधान योग्य आहे. म्हणजे बघा 3 विधान आतापर्यंत योग्य आहेत पण पाहिजे कोणतं आपल्याला अयोग्य. परीक्षेत काय करायचं, हे जर 3 विधानं आपल्याला योग्य दिसतायत ना मग डायरेक्ट चौथ्याला गोल करायचं. पण इथं नाही करायचं. इथं बघा इथं काय म्हटलंय की 1920 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. मला सांगा साम्यवादी पक्षाची स्थापना 1920 ला झाली का? नाही ना झाली. कधी झाली मग? तर 1925 ला झाली. कधी झाली? 1925 ला झाली. साम्यवादी पक्षाची स्थापना आणि भारतात कधी झाली? तर 1925 ला झाली. हे परत परत सांगण्यामागचं काय उद्देश आहे? हे काय व्हिडिओ लांब व्हावा याच्यासाठी नाही, तर तुमच्या डोक्यामध्ये ती तारीख फिट्ट बसावी याच्यासाठी आहे हे. तर बघा मग आता आपल्याला अयोग्य पाहिजे होतं तर हेच अयोग्य आहे. म्हणून इथं आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर. हे बघा आता ही माहिती सगळी तुम्हाला इथं मिळणार आहे. जसं की पहिलं विधान काय होतं आपलं की लोकमान्य टिळकांनी बघा लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये मार्क्स विषयी काय केला? लेख लिहिला. बरोबर विधान आहे. त्यानंतर काय होतं बघा पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. बरोबर आहे की नाही? आणि हे बघा मानवेंद्र रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीमध्ये काय होता तर सक्रिय सहभाग होता. हे विधान त्या ठिकाणी आपण जे पाहिले ते सर्वच्या सर्व योग्य होते. परंतु अयोग्य काय होतं तर साम्यवादी पक्षाची स्थापना ही कधी झाली होती तर 1925 ला झाली. बरोबर की नाही? ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता मग साम्यवादी पक्षाची स्थापना तर झाली. मग साम्यवादी पक्षानं काय केलं तर जे काही शेतकरी आहेत, कामगार आहेत तर यांना काय केला? पुढाकार दिला, पाठिंबा दिला. यांना एकंदरीत काय केलं तर बघा कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना कोणी उभ्या केल्या? तर साम्यवादी पक्षानं उभ्या केल्या किंवा साम्यवादी नेत्यांनी उभ्या केल्या. आणि मग पुढे काय झालं तर ब्रिटिशांना या साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला किंवा एक प्रकारे त्यांना भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांना काय केलं हे साम्यवादी पक्षाचे जे काही नेते आहेत त्यांना दडपून टाकण्याचा किंवा ही जी चळवळ आहे त्यांची ती बंद करण्याचा प्रयत्न केला. मग ते कसा केला तर बघा इथं दिसते तुम्हाला. मग चिरडण्याचा प्रयत्न केला. तर कसा केला तर श्रीपाद अमृत डांगे आहेत, मुझफ्फर अहमद आहेत, तर बघा केशव निळकंठ जोगळेकर आहेत इत्यादींना काय झालं त्यांना पकडलं. बरं पकडलं तर पकडलं त्यांच्यावर काय केले ब्रिटिशांना असा म्हणजे आरोप टाकला की काय ते काय करत आहे तर ब्रिटिश राज्य उलटून टाकण्याचा कट केल्याचा त्यांच्यावर काय केला आरोप केला. आणि एकंदरीतच त्यांच्यावर म्हणजे त्यांना विविध प्रकारच्या शिक्षा ठोठावल्या. बरं ठोठावल्या आणि मग पुन्हा काय झालं म्हणजे एकंदरीतच काय म्हणतात त्याला खटला. तर तो कुठे चालला? तो चालला बघा मिरज या ठिकाणी. म्हणजे आता यांना अटक केली, त्यांना विविध शिक्षा ठोठावल्या आणि मग हा खटला मिरज या ठिकाणी चालला. म्हणून याला काय म्हणतात तर मिरज कट खटला असं म्हणतात.
बऱ्याच ठिकाणी तुम्ही परीक्षेत वाचला असन मिरजकट खटला, मिरजकट खटला. नेमकं काय आहे ते काकुरीचा खटला आपण बघितलं की नाही? काकुरी कट तसंच आहे बघा हे मिरजकट खटला. तर एकंदरीत त्या गावात चालला म्हणून त्याला मिरजकट खटला असं म्हणतात. आता ते तुम्हाला समजलं असेलच. आणि एवढ्यावर सुद्धा साम्यवादी जे काही म्हणजे पक्षाचे नेते आहेत ते थांबले नाहीत. तर त्यांची चळवळ पुढेही चालूच होती. ते आपण पाहणारच आहोत एकेकानं. तर बघा इथं आपल्याला विधान अ दिलेलं आहे. काय म्हणतंय विधान अ? तर 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. आता बघा मगाशी काय होती? साम्यवादी पक्षाची होती. आता काय आहे? तर काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी झाली? 1934 ला झाली. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर पुन्हा काय म्हटलंय की ब विधान आहे. त्याचं काय आहे तर अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते? तर साने गुरुजी होते. तर हे पण विधान काय आहे? योग्य आहे. परीक्षेत विधान के म्हणजे साने गुरुजीवर हे प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा काय प्रश्न येऊन गेलेला आहे? तर बघा अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे जे अध्यक्ष आहेत ते कोण होते? साने गुरुजी होते. तर अध्यक्ष कोण होते? असा जर प्रश्न आला तर आपण लक्षात ठेवायचं. आता बघा तुम्हाला म्हटलं होतं ना मी की माहित आहे का तुम्हाला याच्याकडे जरा चांगलं लक्ष द्यायचं. तर याच्यावरच प्रश्न येऊन गेलेला आहे. तर बघा याच्यावर आणखीन परत प्रश्न विचारला तर म्हणून मी काय केलं याला सोबत आणले. तर बघा साने गुरुजींनी किसान कामगारांची काय केली? एकजूट बांधली आणि धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि हे बघा इथं लिहिले बघा अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते? तर साने गुरुजी होते. त्याचबरोबर साने गुरुजींना आणखीन काही कार्य केलेली आहेत जसं की पंढरपूरचे जे विठ्ठल मंदिर आहे ते दलितांसाठी काय केले? खुले करावे यासाठी त्यांना पंढरपूर येथे आमरण उपोषण केले बघा. काय केले? तर आमरण उपोषण केले. म्हणजे अगोदरच्या काळची तर तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीची भारतामध्ये रचना होती. दलितांना कशी वागणूक मिळायची. तर आपल्याला याच्यामध्ये दलित चळवळ पण पाहायची आहे. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल स्त्रियांची चळवळ पण. बघा नेहमी प्रश्न पडतो बघा. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे, रखमाबाई जनार्दन सावे म्हणजे एक दोन स्त्रिया आहेत यांच्यावर नेहमी प्रश्न पडतो. तर ते याच धड्यामधून येतात बघा प्रश्न. चला तर मग बघूयात आपण आता पुढे एक एक. बघा खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधान शोधा. आता आपल्याला अयोग्य विधान पाहिजे. इथं काय म्हटलं की 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. मगाशी पण आपण पाहिलं ना की काय झालं 1925 ला साम्यवादी पक्षाची स्थापना झाली होती. त्यानंतर दुसरं विधान दिलंय कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचं कार्य कोणी केलं? तर साम्यवादी तरुणांनी केलं. बरोबर आहे ना? मग लगेच ब्रिटिशांना काय वाटलं की बाबा यांची चळवळ काय करावं लागणार आहे? आपल्याला बंद करावी लागणार आहे. म्हणजे त्यांचं जे काही धोरण होतं ते त्यांना काय केलं? दडपून टाकलं. मग ते मिरजकट खटला वगैरे बघा त्यांच्यावर भरण्यात आला. है की नाही? तर ते हेच होते साम्यवादी तरुणच होते ते. तर मग हे पण काय आहे? तर योग्य आहे. त्यानंतर बघा तिसरं विधान दिले ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप साम्यवादी कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला. हे पण योग्य आहे. आपण मगाशीच पाहिलं. आणि बघा त्यांच्यावर मुंबई येथे खटला लावण्यात आला. तर कुठं बरं खटला चालवण्यात कुठं आला? मुंबईमध्ये नाही तर मिरज या ठिकाणी चालला म्हणून तर त्याला मिरजकट खटला असं म्हणतात. बरोबर की नाही? तर मग या ठिकाणी अयोग्य आहे पर्याय क्रमांक 4. आता बघा प्रश्न काय आहे की दिलेली विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तर ठीक आहे मग आपण योग्य पर्याय या ठिकाणी निवडूया. अविधान दिले पंडिता रमाबाईंनी. काय म्हटलंय? पंडिता रमाबाईंनी बघा पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे एवढा घोळ घालतात म्हणजे एवढा गोंधळ निर्माण करतात. म्हणजे कारण नाव कसं रमाबाई रमाबाई दोघींचं सारखंच आहे ना त्यामुळं गोंधळ होतो आपला. ते आता होऊ द्यायचं नाही आपण. आता बघा काय करायचं तर मी तुम्हाला समजून सांगते. म्हणजे एक प्रकारे टिप्स सांगते लक्षात कसं ठेवायचं तर. आधी इथं बघा पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था स्थापन केल्या. ते बरोबर आहे. त्यानंतर विधान दिले रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली. हे पण योग्य आहे. तिसरं विधान काय दिले की राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना आनंदीबाई जोशी यांनी केली.
आनंदीबाई जोशी यांना केली का बरं? नाही केली ना, म्हणून तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. मग कोणी केली? आपल्याला हे पण माहित पाहिजे ना. नाही केली तर सांगता आलं पाहिजे. ह्यांना नाही केली तर मग कोणी केली? हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. ते बघा, जिथं की राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ती केली बघा रखमाबाई. कोणी केली? तर रखमाबाई जनार्दन सावे यांना केली. आता नेहमी लक्षात ठेवायचं बरं, की रेड क्रॉस सोसायटीची स्थापना ही कोणी केली? तर रखमाबाई जनार्दन सावे यांना केली. आणि बघा मी तुम्हाला म्हटलं होतं, की पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांचं कसं लक्षात ठेवायचं? बघा दोन्हींचं पाठ नाही करायचं. आपल्याला फक्त एकच पाठ करायचं. आणि कोणाचं पाठ करायचं? तर ह्यांचं करायचं बघा. तर रमाबाई रानडे यांची काय कोणती संस्था आहे? तर सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांची आहे. मग एवढं जर तुम्ही पाठ केलं तर जर समजा दुसरी शारदा सदन आलं, लगेच तुमच्या लक्षात येणार आहे की शारदा सदन कोणाची नाही? तर रमाबाई रानडे यांची नाही. तर रमाबाई रानडे यांची सेवा सदन ही संस्था आहे, एवढंच पाठ करायचं. मग तुमच्या पंडिता रमाबाई यांची ही संस्था नाही हे तर लक्षात येईल की नाही बरं? असं पाठ करायचं. नक्कीच तुमच्या ही मी जे सांगितलेलं आहे ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि हे तुमच्या कामाला पण येईल. तर याचं उत्तर द्यायचं राहिलं ना, पुढे चालले लगेच मी. इथं आपल्याला योग्य पर्याय पाहिजे आणि अ आणि ब हे काय आहेत? योग्य आहेत. क अयोग्य आहे. म्हणजे बघा इथं व योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता इथं आल्या बघा, पंडिता रमाबाई पण आल्या आणि रमाबाई रानडे पण आल्या. दोघी सोबतच येतात आणि परीक्षेत पण असतात म्हणजे असतात बघा. कोणीतरी एक तरी असते, नाहीतर दोघी तरी असतात. नाहीतर ह्यांची संस्था त्यांना लावतात, त्यांची संस्था त्यांना आणि म्हणतात की योग्य कोणतंय, अयोग्य कोणतंय. म्हणजे आपली फार पंचायत होऊन जाते बघा. त्याच्यानं आपण काय करायचं, कोणाच तरी एकाचं नीट पाठ करायचं. इथं काय सांगितलंय की बघा आता म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आणि भारताला स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर सुद्धा काही वर्ष म्हणजे सध्या स्त्रियांना जसं वागवलं जाते, ज्या पद्धतीनं आज स्त्रिया कशा आहेत, तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगत आहेत. आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत आहेत. असं जीवन त्यांना जगता येत नव्हतं. तर या स्त्रियांना त्याचबरोबर काही पुरुषांनी म्हणण्यापेक्षा पुरुषांनीच खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं म्हणजे एकंदरीत स्त्रियांना चांगलं जीवन जगता येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर हे बघा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा कोणी उचलला असेल तर ज्योतिबा फुले यांना उचललेला आहे. आणखीन काय आहेत ते आपण पाहणारच आहोत. तर बघा सगळ्यात अगोदर मग आता स्त्रियांची जे काही चळवळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही स्त्रियांचाही अभ्यास करावा लागणार आहे. पुरुष सुधारकांनी पुढाकार तर घेतला. तर बघा स्त्री सुधारणा चळवळीत काही पुरुषांनी पण काय केलेलं आहे तर सहभाग घेतलेला आहे. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले आणि त्यांच्या स्वातंत्र्य संस्था संघटनाही स्थापन होऊ लागल्या आणि त्यामध्येच बघा कोण आहेत तर पंडिता रमाबाई आहेत. मग पंडिता रमाबाईने स्थापन केलेली कोणती आहे तर आर्य महिला समाज. आपण आताच पाहिलं ना पंडिता रमाबाईची आर्य महिला समाज आहे. त्याच्यानंतर शारदा सदन आहे. या संस्था कोणाच्या आहेत पंडिता रमाबाई यांच्या आहेत. त्यानंतर आहेत बघा रमाबाई रानडे. तर रमाबाई रानडे यांची संस्था पाठ करायची असं म्हटलं की नाही मी तर ती कोणती आहे तर सेवा सदन आहे बघा. बरोबर. त्यानंतर बघा ही संस्था म्हणजे ही काही त्यांची उदाहरणं आहेत. त्यामध्ये बघा भारत महिला परिषद असेल तर याची स्थापना 1904 ला झाली. ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स याची स्थापना 1927 ला झाली. ह्या बाकीच्या संस्था तरी आतापर्यंत विचारलेल्या नाहीत. परंतु रमाबाई रानडे यांची सेवा सदन आणि पंडिता रमाबाई यांची शारदा सदन म्हणजे एकंदरीत कसे जमलिंग होते बघा याच्यामध्ये खूप. त्यामुळे एक कोणती तरी पाठ करून टाकायची. तर या संस्थांची स्थापना झाली आणि त्यामुळे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले. मग स्त्रिया अनेक गोष्टीमध्ये काय करू लागल्या गोष्टी विरोधात संघर्ष करू लागल्या. जसं की वारसा हक्क आहे बघा, मतदानाचा हक्क आहे इत्यादी प्रश्नांच्या बाबत संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया काय करू लागल्या संघर्ष करू लागल्या. की जे काही त्यांचे काय आहेत हक्क आहेत ते त्या काय करू लागल्या तर असे कोणी देत नाहीत म्हणून भांडून घेऊ लागल्या. बरोबर आहे की नाही अशा पद्धतीने. मग तेव्हापासून जे स्त्रियांची चळवळ चालू झाली तर आतापर्यंत स्त्रियांची चळवळ चालूच आहे. घराघरात आता पण चालू आहे. तुम्हालाही माहिती असेल बरोबर आहे की नाही.
आता स्त्रियावर अन्याय करण्याची कोणाची हिंमतच नाही असं म्हणलं तरी चालेल. बरोबर आहे का? या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. कोण होत्या बरं? भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या स्त्री डॉक्टर. आता कसं आहे बघा, या प्रश्नामध्ये पण बऱ्याच जणांना कसं वाटतंय की उत्तर काय असणार आहे? आनंदीबाई जोशी असणार आहे. बरोबर आहे. परंतु असं नाहीये. तर इथं काय विचारलंय? भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण आहेत? तर त्या आहेत बघा रखमाबाई जनार्दन सावे ह्या आहेत. तर तुम्ही म्हणता की बाबा मग आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या डॉक्टर म्हणतात ना, तसं नाहीये ते. असू द्या त्या पहिल्या डॉक्टर असतीलही. बघा यांना काय केलं तर एकंदरीतच त्यांचा जो काही मुलगा होता तो 10 दिवसाचा असतानाच त्या ठिकाणी काय झाला त्याचा मृत्यू झाला. मग त्यांना असं वाटलं की आपण आपल्या मुलाला वाचवू शकलो नाहीत. या प्रेरणेने म्हणजे याच्यातून त्या काय झाल्या तर प्रेरित झाल्या आणि आपणही डॉक्टरीचं शिक्षण घ्यायचं म्हणून त्या कुठे गेल्या तर इंग्लंडला गेल्या आणि मग तिथं त्यांना काय केलं डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेतलं त्यांना कधी तर 1886 ला घेतलं बघा. आणि मग त्यांना डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण करून कुठं इंग्लंड मधून कुठे येऊ लागल्या तर भारतामध्ये येत होत्या. कुठून येत होत्या? तर इंग्लंड मधून भारतामध्ये कधी येत होत्या? तर 1887 ला येत होत्या. तेव्हाच त्यांना काय झालं तर क्षयरोगाची लागण झाली आणि तिथे म्हणजे क्षयरोगाची लागण झाल्याच्या नंतर कधी तर 16 फेब्रुवारी कधी 16 फेब्रुवारी 1887 ला त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांना म्हणजे काय केलं नाही तर वैद्यकीय सेवा कोणाला दिलीच नाही ना. बरोबर आहे का? त्यांना शिक्षण घेतलं खरं, परंतु वैद्यकीय सेवा द्यायला देवाने त्यांना ठेवलंच नाही ना. त्यामुळं लक्षात ठेवायचं वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर म्हटलं तर काय म्हणले उत्तर लिहायचं तर रखमाबाई जनार्दन सावे लिहायचं. चला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं क्लिअर झालं असेल. हे बघा ह्या आहेत रखमाबाई जनार्दन सावे. हे बघा. तर या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत किंवा स्त्री डॉक्टर आहेत. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट आपण मगाशी बघितलं की नाही राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना कोणी केली? तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की रखमाबाई जनार्दन सावे यांना केली. तर ह्या आहेत त्या. आता बघा डॅश यांनी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंस या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. तर बघा कोणी केले बरं? तर विटाळ विध्वंस बघा यावर प्रश्न आलेला आहे बरं. प्रश्न येऊन गेलेला आहे. तर कोणी केलं बघा अस्पृश्यतेचं खंडन? तर गोपाळ बाबा वलंगकर यांना केलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय त्याचं उत्तर आहे. आता बघा इथं जर असं मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता आपण कुठं आलेलो आहोत तर दलित चळवळीमध्ये आलेलो आहोत. आता भारताची जी काही समाज रचना होती ती विषमतेवर आधारित होती. की जे काही दलित आहेत त्यांना म्हणजे एकंदरीत अशी वागणूक म्हणजे दिली जात होती की ते जनावराला तरी कमी दिली असेल म्हणजे जनावराला तरी अलीकड ठेवतील एवढं पलीकड दलितांना ठेवत असत. आता हे काही तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाहीयेच आहे. तुम्ही ही पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामुळे चला आता पुढे जाऊया डायरेक्टली आपण. तर बघा हे जे काही दलितांना काय दिली जात होती अन्यायकारक वागणूक दिली जात होती. तर महात्मा फुले बघा मी तुम्हाला म्हटलं की नाही मगाशीच की स्त्रियांच्या सुद्धा चळवळीमध्ये आघाडीवर होते महात्मा फुले. त्याचबरोबर दलितांना सुद्धा त्यांना काय दिलेलं आहे आश्रय दिलेला आहे. अनेक जण आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला एक एक सांगणारच आहे मी. बघा महात्मा ज्योतिबा फुले नारायण गुरु यासारख्या समाज सुधारकांनी जनजागृती केली. लोकांना जागृत केलं. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून कोणी तर बघा गोपाळ बाबा वलंगकर त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळे. बघा तुम्हाला सांगायले कोणाला सांगू नका. बघा तुम्ही पहिल्यांदा प्रश्न येऊन गेलाय गोपाळ बाबा वलंगकर यांच्यावर. आता प्रश्न येऊ शकतोय कुणावर? शिवराम जानबा कांबळे यांच्यावर येऊ शकतोय. यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. तर मग गोपाळ बाबा वलंगकर यांना काय केलं तर त्यांना काय केलं इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलं. बरोबर आहे. आता हा तरी म्हणजे हे तर येऊन गेलेलं आहे परीक्षेत तर तुमच्या लक्षात बी आहे. परंतु आता परीक्षेत काय येऊ शकतंय
तर हे बघा, शिवराम जानबा कांबळे यांना काय केलं तर सोमवंशीय मित्र, कोणतं? सोमवंशीय मित्र हे मासिक कधी? तर 1 जुलै 1908 रोजी सुरू केलं. त्याचबरोबर मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली, तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. एवढं आता तुम्ही लक्षात ठेवायचंय. कुणाचं लक्षात ठेवायचंय? तर शिवराम जानबा कांबळे यांना काय केलंय? सोमवंशीय मित्र हे मासिक, त्याचबरोबर काय केलं? मुरळी आणि जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली, जे काही देवदासी होत्या त्यांच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. आणखीन एक होते बघा, ते होते बघा तामिळनाडू मधले. कुठले होते? तामिळनाडू मधले पेरियार रामस्वामी यांना पण काय केलं? अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळी उभारल्या. बघा, हे मागचे दोन आपल्यासाठी लय महत्वाचे बरं का. एक म्हणजे तामिळनाडू मधले पेरियार रामस्वामी आणि इथलचे कोण आहेत? तर शिवराम जानबा कांबळे. आता काय झालंय तुम्हाला? तर हे गोपाळ बाबा वलंगकर जवळजवळ सगळ्यांना माहीत झालेले आहेत, बरोबर की नाही? तर हे दोन व्यक्ती आता आपण लक्षात ठेवायचे. पण कसं आहे माहितीये का, आपला तसा गेस आहे की ते प्रश्न येऊ शकते म्हणून. तसंच आपण गेस पेपर काय करूया, परीक्षा जवळ आल्यावर एक देऊयातच तुम्हाला गेस पेपर. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी गेस करणार आहोत. बघा आता इथे मी मुद्दाम प्रश्न घेतलाय बरं. हे सोमवंशीय मित्र हे मासिक डॅश यांना सुरू केले. तर लगेच तुम्ही सांगणार कोणी केले? तर शिवराम जानबा कांबळे. इथं थोडंसं चुकलंय बरं, म्हणजे प्रिंट मिस्टेक आहे, म्हणजे टायपिंग मध्ये मिस्टेक झाली, पण आपण इकडे नाव वाचून आलोत ना. त्यानंतर बघा आता विधान दिलेले आहेत. इथं अविधान दिलंय, शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी आणि जोगतिणीच्या प्रश्नांना वाचा फोडली, तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. हे दोन म्हणजे विधान काय आहे? योग्य आहे. त्याच्यानंतर ब विधान दिले, पंजाब मध्ये पेरियार, इथं र आहे, पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. मला सांगा तुम्ही, पंजाब मध्ये उभारली का? नाही ना. म्हणून काय झालं? हे विधान चुकलं बघा. पंजाब मध्ये नाही, तर त्यांना काय म्हणायला पाहिजे होतं? तामिळनाडूमध्ये. कुठं? तामिळनाडूमध्ये. हे विधान आहे चुकीचं, म्हणजे काय आहे? योग्य आहे. थोडस इथं बघा, म्हणजे ऑप्शन पण चुकीचे आहेत असं वाटते का थोडस तुम्हाला? मला तर थोडस वाटत आहे. पण बघा काय आहे इथं, तर काय आहे? योग्य आहे. आपल्याला इथं सगळे योग्य दिलेत ना, तर अयोग्य आहे असं आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 धरूया उत्तर. आता हे सगळं तेच आहे, मी तर तुम्हाला आता परत परत सांगणार नाहीये. तेच बघा, आपण ते जानबा कांबळे तुम्हाला परत एकदा दाखवते. शिवराम जानबा कांबळे, बरोबर. त्यानं बघा सोमवंशीय स्थापन केलं. हे नाही इथं दाखवायचं मला, हे दाखवायचं तुम्हाला की पेरियार रामस्वामी यांना अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. कुठं उभारली? तर तामिळनाडूला उभारली. आता बघा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी डॅश मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. तर तुम्हाला सांगते, हे बघा, हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जे आहेत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. हे पण लक्षात ठेवायचं. जोड्या लावामध्ये नेहमी विचारलं जातं बघा. आणि कधी केली? तर सांगते तुम्हाला, 1906 ला केली, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न असा, म्हणजे प्रश्न येऊन गेलेला आहे बघा, रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसाय बंदी असे निर्बंध धुडकावून लावणारे डॅश कोण होते ते? तर ते होते बघा राजर्षी शाहू महाराज यांना रोटीबंदी असेल, बेटीबंदी असेल आणि व्यवसाय बंदी यांना काय केलेलं आहे? धुडकावून लावलेलं आहे. काय काय केलं ते आपण या ठिकाणी बघा. हे आहेत राजर्षी शाहू महाराज. तुम्ही म्हणता ना आम्ही यांना ओळखतो म्हणून, कोणी ओळखते ना यांना? तर बघा, राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केलेली आहे. ते मूव्ही वगैरे तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला हे दिसेल सगळं, म्हणजे शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय दाखवलेला आहे. तर त्यांच्या काळामध्ये निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व कोणी केलं? तर राजर्षी शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाच्या क्रांतीसाठी जाहीरनामा काढला. कशासाठी? आरक्षणासाठी. त्याचबरोबर बघा, इथले महत्व सांगितले त्यांना. बघा, मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. बघा, आपल्या सरकारनं तर आता काही दिवसापूर्वी काय केलेलं आहे? तर प्राथमिक शिक्षण बंधनकारक केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? तर यांना तर बघा कोणत्या काळापासून
प्राथमिक शिक्षण हे काय केलंय तर सक्तीचं केलेलं आहे. आता आहे ना ते 6 ते 14 वयोगटाला शिकवलंच पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवलंच पाहिजे वगैरे. तर त्यांना बघा जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. त्यानंतर रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदी, म्हणजे त्या ज्या काही प्रथा आहेत त्या धुडकावून लावण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील डॅश ही पद्धती नष्ट केली. तर कोणती पद्धती नष्ट केली बघा, तर शाहू महाराजांनी काय केलं तर बलुतेदारी पद्धती नष्ट केली. म्हणजे बघा जेणेकरून कसं होतं की कुंभारानं काय करायचं तर मटकेच बनवायचे, लोहारानं काय करायचं तर ते लोहाराचं साहित्य बनवायचं, सुतारानं काय करायचं तर लाकडाचं साहित्य बनवायचं. अशा पद्धतीचे म्हणजे पूर्वापार आलेला जे व्यवसाय आहे तर तेच व्यवसाय करायचं असं होतं बघा ते बलुतेदारी पद्धतीमध्ये. परंतु शाहू महाराजांनी काय केलं तर याच्यामधून सर्वांची काय केली, मुक्तता केली आणि ज्याला जो आवडेल तो व्यवसाय करण्याचं म्हणजे करण्यासाठी काय केलं, सर्वांना स्वातंत्र्य दिलं. अशा पद्धतीची ही बलुतेदारी कोणी बंद केली असं जर तुम्हाला विचारलं तर शाहू महाराजांनी बंद केली. बघा बघा आपण मगाशी पाहिलं होतं की रोटीबंदीचा त्यांना काय केलं तर धुडकावून लावली. त्याच्यानंतर बघा ती बेटीबंदी नेमकं काय होतं तर रोटीबंदीमध्ये त्यांना काय केलं की दलितांच्या हातचं अन्न त्यांना खाल्लं. त्यानंतर बघा बेटीबंदी विषयी त्यांचं काय म्हणणं होतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, असं म्हणणं कोणाचं होतं, शाहू महाराजांचं होतं. अशी शाहू महाराजांची काय होती तर धारणा होती. त्यांना आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. बघा कधीच्या काळची गोष्ट आहे, तेव्हा पण त्यांना काय केलं तर म्हणजे इंटरकास्ट लग्न करण्यासाठी काय केलेलं आहे त्यांना तर मान्यता दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर बघा 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूरच्या म्हणजे कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यांना काय केलं तर बलुतेदारी पद्धती काय केली, नष्ट केलेली आहे. एकंदरीतच त्यांना कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारचं सामाजिक गुलामगिरीतून लोकांना काय केलं तर मुक्त केलं. पुढे बघा आता इथं विधान अ आणि विधान ब दिलेलं आहे. तर पहिलं विधान काय दिलंय की ठक्कर बाप्पाने अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. बघा हे विधान चुकीचं आहे. कारण की कसं आहे माहितीये का, हे ठक्कर बाप्पानं नाही अस्पृश्यतेच्या प्रश्नाचं म्हणजे प्रश्न हाती घेऊन काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडला खरा, परंतु ते ठक्कर बाप्पानं नाही तर महात्मा गांधींनी मांडला. महात्मा गांधी यांना मांडला. आता लक्षात ठेवायचं म्हणजे हे विधान चुकीचं आहे. ब विधान काय, जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही, असं म्हणणं कुणाचं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं. हे विधान मात्र योग्य आहे. म्हणजे पहिलं विधान काय आहे चुकीचं आहे आणि दुसरं विधान काय आहे तर योग्य आहे. पहिलं अयोग्य आणि म्हणजे ब काय आहे तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. हे बघा हे आहे ठक्कर बाप्पा. परंतु आपण काय मगाशी पाहत होतो तर बघा महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काय केला तर काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर त्यांना काय केला मांडला. तिथं पण बऱ्याच जणांनी त्यांना काय केला तर विरोध वगैरे केला. बघा हिंदू पंडितांनी त्यांना काय केला त्यांच्यासोबत वाद वगैरे केलेला आहे. म्हणजे पहिलं एकंदरीतच त्यांच्या डोक्यामध्ये असं बिंबवलेलं होतं की स्त्रिया असतील किंवा दलित समाज असेल तर यांना या प्रवाहामध्ये घ्यायचंच नाही, त्यांना प्रवाहाच्या बाजूलाच ठेवायचं, असं त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकारे बिंबवलेलं होतं असं म्हणता येईल आपल्याला. खालील विधानांपैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. तर बघा इथं विधान आहे 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना झाली. अगदी बरोबर आहे हे विधान. त्यानंतर 1930ला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला.
हे पण योग्य आहे बघा. त्यानंतर ख विधान काय दिलंय, 1945 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. हे मात्र विधान चुकीचं आहे, कारण की इथं तारीख चुकली बघा. 1942 ला काय झालं होतं, तर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. म्हणून इथं क विधान हे काय आहे, चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे अयोग्य, मग एकच अयोग्य आहे, म्हणून याचं काय उत्तर येणार आहे, तर पर्याय क्रमांक 2. फक्त क हे काय आहे, अयोग्य आहे. बरोबर आहे ना, आपल्याला अयोग्यच पाहिजे. तर बघा इथं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला इथं उजाळा दिलेला दिसून येतो. त्यांचे अनेक कार्य आहेत, परंतु इथं सध्या आपल्याला अभ्यासायला कोणकोणती कार्य आलेली आहेत तर बघा इथं महाड येथे जाऊन चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. आणि हे सगळे चित्र वगैरे काय आहेत, आपल्या पुस्तकातलेच आहेत. तर इथे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्याचबरोबर बघा काही काही प्रश्न म्हणजे नेहमी यावर प्रश्न येतो बरं, लक्षात ठेवा. त्यांना काय केलं, तर विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं. त्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरात बघा, नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह केला. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व आपण मगाशी विधान पाहिलं की नाही, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना केले. त्यानंतर पाहायचं झालं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पुस्तकं आहेत, त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्र सुद्धा होती. म्हणजे फक्त दलितांवरच नाही, बरेच जण त्यांना काय म्हणतात, दलितांचे नेते, पण तसं नव्हतं, ते सर्वांचे नेते होते. बघा सगळेच सगळ्यांचे आहेत. माझ्या तरी मते असं म्हणायचं आहे मला, की सगळेच काय आहेत, नेते हे सर्वांचेच आहेत. कारण त्यांना काय केलेलं आहे, की जो काही आपला भारत देश काय पडला होता, गुलामगिरीत चाचपडत पडला होता, त्यांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. तर बघा इथं तुम्हाला काय दिसतंय, की वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळी म्हणजे वर्तमानपत्र काय होते त्यांच्या चळवळीचं, तर अविभाज्य अंग होतं. तर समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना जर वाचा फोडायची असेल तर काय करावं लागतंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्रे सुरू केली. आता त्यांच्याविषयी बोलायचं तर काय म्हणजे हेच नाही ना, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं सर्वांना त्यांना काय दिला, उपदेश केलेला आहे. त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे आता मला शोभा देणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन, किताब उनकी एक नहीं, किताबों का वो ढेर था, उस शेर पे क्या शेर बोलना, वो खुद ही एक शेर था. चला तर मग पुढे जाऊया. बघा आणखीन त्यांच्याविषयी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, तर स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली. कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना मंत्रिमंडळात त्यांना काय केला, तर विरोध केला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांना 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. मगाशी तुम्हाला म्हणलं की नाही, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1945 ला नाही, 1942 ला झाली. तिथे बघा विधान इथं आलेलं आहे. त्यानंतर आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्वाचे योगदान दिले. आता घटनेचे शिल्पकार आहेत म्हणल्यावर तर तुम्हाला माहितीच आहे बाकीचं तर. आणि पुन्हा आणखीन एक हे परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे 1956 मध्ये, काय तर नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायासह काय केलं, तर मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांना काय केला, स्वीकार केला. आत्ताच प्रश्न येऊन गेलेला आहे, कधी केला मग मला सांगा, तर नागपूर येथे केला आणि 1956 ला केला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेसाठी उभारलेल्या लढ्याला महत्वाचे स्थान आहे. आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये डॅश येथे आपल्या असंख्य अनुयायासह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर कुठे केला, नागपूरला केला. बघा आपण आताच पाहिलं की नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समतेचा लढा संपत आहे आणि आपण स्वातंत्र्य प्राप्तीला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला या इमेज वरूनच, या चित्रावरूनच काय केलेला, तर बऱ्याच गोष्टी समजणार आहेत. जसं की वेव्हेल योजना आहे,
कधीची आहे ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वेव्हेल योजना का मान्य झाली नाही, तर त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेला पण काही गोष्टी मान्य नव्हत्या आणि मुस्लिम लीगला काय मान्य नव्हतं. त्यानंतर पाहायचं झालं तर त्रिमंत्री योजना आणली बघा. त्याच्यामध्ये हे 3 मंत्री होते. पॅट्रिक लॉरेन्स असेल, सर स्टॅमफर्ड क्रिप्स असेल, त्याचबरोबर ए.व्ही. अलेक्झांडर. तर एकंदरीतच हे 3 मंत्री होते हे आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मुस्लिम लीगचे जे काही प्रतिदिन आहे तर त्यांना काय केलं होतं, कधी प्रतिदिन मानला होता, तर 16 ऑगस्ट 1946 हा त्यांना प्रतिदिन म्हणून काय केलता, घोषित केलता. मग त्या दिवशी भीषण काय झाल्या होत्या, दंगली वगैरे झाल्या होत्या. बरंचसं काही इथं तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल. त्याच्यानंतर हंगामी सरकारची स्थापना केली. त्याच्यामध्ये प्रमुख कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते प्रमुख. त्यानंतर पाहायचं झालं तर हे बघा, हे माउंट बेटन योजना जी होती, तर याच्यातून तुम्हाला चित्रातूनच दिसत असेल. भारत आणि पाकिस्तान असे म्हणजे भारताचे 2 तुकडे कोणी केले, तर माउंट बेटनने केले बघा. म्हणजे भारताला स्वातंत्र्य देताच काय केलं त्यानं, असे 2 तुकडे केले. भारत वेगळा आणि पाकिस्तान वेगळा. मग हे झालं का, मग त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करण्यात आला. मग तो कायदा कधी केला, तर स्वातंत्र्याचा कायदा केला बघा 18 जुलै 1947 ला. आणि भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर मग स्वातंत्र्य प्राप्ती झाली वगैरे इथं तुम्हाला सांगितलेच आहे. लाल किल्ल्यावर काय केलं, तर तिरंगा ध्वज फडकावला आणि हा जो काही तिरंगा ध्वज फडकलेला आहे तो असा सहज फडकलेला नाही. त्या ठिकाणी काय केलेलं आहे, या मातीवर अनेकांचं रक्त सांडलेलं आहे. तर यांच्यासाठी मी एवढंच म्हणेल की ए मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. चला तर मग याच्यावर आधारित आपण काही प्रश्न घेऊयात, जेणेकरून चॅप्टर छोटा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला आता याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळणार आहे, बरोबर आहे का? चला तर बघा, फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून ब्रिटिशांनी कोणत्या संघटनेच्या स्थापनेला खतपाणी घातलं? बघा, मला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवस फोडा आणि राज्य करा या शब्दाचा अर्थ समजत नव्हता. परंतु त्याला बारकाईनं वाचल्याच्या नंतर असं लक्षात आलं की फोडा आणि राज्य करा हे आपल्याला म्हणत नाहीयेत. मला आधी वाटायचं की ब्रिटिश शासन हे आपल्याला उद्देशून म्हणत आहे की फोडा आणि राज्य करा, परंतु ते आपल्याला म्हटलेलं नाही. त्यांना स्वतःलाच म्हणून घेतलं की काय करायचं, त्यांच्यातले त्यांच्यात काय करायचं, फूट पाडायची आणि काय करायचं, आपल्यावर म्हणजे ह्यांच्यावर राज्य करायचं असं त्यांना ठरवलेलं होतं. जसं की बघा, मुस्लिम लीगची स्थापना केली. हिंदू आणि मुसलमान यांना काय केलं, योग्य म्हणजे बाजूला केलं. शेवटी ते काय होते, तर भारतीयच होते ना, हिंदू असो की मुसलमान असो, यांच्यामध्ये फूट पाडून दिली. आणि आतापर्यंत ते गेले तरी सुद्धा हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एक प्रकारची जी काही फूट पडलेली आहे, बऱ्याच अंशी आता कमी झालेली पण आहे. तर हे फोडा आणि राज्य करा हे असं कोणाला म्हटलेलं होतं, तर ब्रिटिशांना म्हटलेलं होतं. तर बघा काय प्रश्न आहे, तर फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून ब्रिटिशांनी कोणत्या संघटनेच्या स्थापनेला खतपाणी घातलं, तर मुस्लिम लीगच्या. बघा, एकंदरीत त्यांना काय केलं की असं वाटावं मुस्लिमांना की हे आपल्या बाजूने आहेत, म्हणून काय करत होते, ते मुस्लिमांच्या काही समस्या वगैरे पुढे मांडत होते. त्यामुळे त्यांना काय वाटत, मुस्लिमांना काय वाटत होतं, ब्रिटिश आपल्या बाजूने आहेत. तर अशा पद्धतीने एकंदरीत ते कुणाच्याच बाजूने नव्हते, त्यांना फक्त चुरून खायचं होतं भारताला. आता बघा, 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडणारे प्रसिद्ध कवी कोण होते, तर ते होते बघा डॉक्टर मुहम्मद इक्बाल. यांना काय केलं होतं, 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता. त्यानंतर लॉर्ड वेव्हेलने डॅश मध्ये योजना तयार केली. कधी योजना तयार केली, तर जून 1945 ला केली. बघा, वेव्हेल योजना कधी आली, तर जून 1945 ला. तर बघा, ही वेव्हेल योजना नेमकी काय आहे, तर बघा इथे मी तुम्हाला समजून सांगितले. मगाशीच म्हणलं तुम्हाला की जून 1945 ला वेव्हेल योजना कुठं आली होती, तर भारतामध्ये. म्हणजे बघा, भारताचे व्हाईसरॉय कोण होते, लॉर्ड वेव्हेल यांना एक योजना तयार केली. ह्यांचं कसं होती योजना, ह्यांच्या नावावरूनच योजना. आपण क्रिप्स योजना पाहिली बरोबर आहे की नाही, त्या सगळ्या योजना त्यांच्या नावावरूनच होत्या, त्यांच्या घरच्याच योजना असल्यासारख्या होत्या, बरोबर की नाही. तर या योजनेत विविध तरतुदी होत्या.
त्यात काय केलं त्यानं, तर केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात काय, तर मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल असं त्यांना त्या ठिकाणी मांडलं. मी तुम्हाला म्हणलं की नाही, म्हणजे ह्यांना वाटाव की हा हे आपल्या बाजूने आहेत, त्यांना वाटाव की हे आपल्या बाजूने आहेत, असं म्हणजे राजकारण होतं एक त्यांचं, तर देण्यात येईल असं त्यांना म्हटलं. आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या कशी राहील, तर समान राहील असं त्यांना काय केलं, घोषित केलं. अशा काही प्रमुख तरतुदी होत्या. आणि या योजनेवर विचार करण्यासाठी कुठं बघा, या योजनेवर म्हणजे वेवेल या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची काय झाली, बैठक आयोजित करण्यात आली. कुठं बैठक आयोजित करण्यात आली, तर सिमला या ठिकाणी करण्यात आली बघा. त्यानंतर बघा, वेवेल योजना यशस्वी न होण्यामागची काय कारण आहेत किंवा कारण कोणतं असं आपल्याला विचारलंय. तर बघा याचं काय कारण आहे माहितीये का, तर याचं कारण असं आहे की मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ कुणाला आहे, तर मुस्लिम लीगला असावा असं कोणी म्हटलं होतं, तर जिना, बॅरिस्टर जिना आहेत की नाही, बॅरिस्टर जिनाच्या आग्रहाला कोणी विरोध केला, तर राष्ट्रीय सभेने विरोध केला. या कारणास्तव वेवेल म्हणजे वेवेल बघा ना, नाव पण कसं आहे, वेवेल योजना काय झाली, अयशस्वी ठरली असं या ठिकाणी म्हणायचं आहे मला. त्यानंतर बघा, त्रिमंत्री योजना मांडण्यासाठी डॅश हे ब्रिटिश मंत्री भारतात आले. कोण होते ते 3 मंत्री, तर ते होते बघा पॅथिक लॉरेन्स, त्याचबरोबर स्टॅमफर्ड क्रिप्स आणि काय, एव्ही अलेक्झांडर, हे होते बघा 3 मंत्री होते. आणि या 3 मंत्र्यांमुळं त्याला काय म्हटलं, त्रिमंत्री योजना असं म्हटलं. आता थोडक्यात पार्श्वभूमी पण आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे बघा. दुसरं महायुद्ध संपलं आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी भारत मंत्री कोण होते बघा, तेव्हाचे भारत मंत्री म्हणजे सॉरी ब्रिटिश मंत्री, ब्रिटिश प्रधानमंत्री म्हणते आता, ते कोण होते, तर ऍटली हे काय झाले, म्हणजे एकंदरीतच यांचं भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल एक मत परिवर्तन झालं आणि ते भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी तयार झाले. बरं झाले तर झाले, मग पुढे काय झालं, तर त्यांनी पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केलं. तर नेमकं काय धोरण होतं त्यांचं, तर त्यांना त्यानुसार काय म्हणले की भारतीय जनतेचा राष्ट्रीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला. आता भारताला भारताचं म्हणजे संविधान तयार करा असं त्यांना म्हटलेलं आहे. मग अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हेही त्यांना स्पष्ट केलं. आता त्यांच्या काय तरतुदी होत्या, म्हणजे एकंदरीतच ऍटली यांना काय काय म्हटलेलं आहे ते इथं सांगितले. त्यानंतर बघा 1946च्या मार्च मध्ये पॅथिक लॉरेन्स, आपण मगाशी बघितलं ना, स्टॅमफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली आणि तिलाच काय म्हणतात, तर त्रिमंत्री योजना असं म्हणतात. 3 मंत्र्यांना मांडली त्याला त्रिमंत्री म्हणायचं आपल्या भाषेत, एवढं कशाला लक्षात ठेवायचं. आता बघा, मुस्लिम लीग त्रिमंत्री योजनेवर असंतुष्ट होती. काय कारण होतं बरं याचं, तर याचं कारण असं होतं की या योजनेत मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नव्हती. त्यामुळं काय झालं, तर मुस्लिम लीग त्यावर काय झालं, नाराज झाली. बरोबर आहे का, असंतुष्ट कसं आहे, जरा हे शब्द लक्ष अवघड आहे की नाही, त्याच्यामुळे म्हणायचं आपण नाराज झाले म्हणायचं. हे बघा इथे या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. बघा काहीच तर राष्ट्रीय सभेला पण मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद योजनेत नव्हती. कोणत्या, त्रिमंत्री योजनेत नव्हती. म्हणून मुस्लिम लीग असंतुष्ट होते. त्यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही. मग थोडीशी मान्य झाली असेल, है की नाही. इथं बघा, मुस्लिम लीगने डॅश हा दिवस प्रत्यक्ष प्रतिदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले. तर ते प्रतिदिन कोणता होता, तर तो होता बघा, कोणता होता, 16 ऑगस्ट 1946. प्रत्यक्ष प्रतिदिन विचारलं जाऊ शकते बरं. हे तर बघा, प्रत्यक्ष प्रतिदिनानिमित्त झालेल्या हिंसाचाराच्या काळात बंगाल प्रांतात डॅश येथे भीषण कत्तली झाल्या. तर कुठे झाल्या, तर नोवाखाली नाव कसं आहे बघा, तर तिथं झाल्या म्हणे भीषण कत्तली. त्यानंतर
1946 मध्ये स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते बघा. हे बघा हंगामी सरकारची स्थापना. तर एकंदरीतच देशामध्ये हिंसाचाराचं स्तोम माजलं होतं आणि मग काय झालं तर व्हाईसरॉय वॉवेल यांना काय केलं? हंगामी सरकारची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू या सरकारचे काय होते? तर प्रमुख होते आणि हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय कोणी घेतला होता? मुस्लिम लीगने घेतला होता. नंतर मग कालांतराने पुन्हा आणखीन मुस्लिम लीग पण हंगामी सरकारमध्ये एकंदरीत काय झाले? सामील झालेला आहे. त्यानंतर बघा लॉर्ड माउंटबॅटन यांना तयार केलेली योजना कोणती? माउंटबॅटन यांची योजना म्हणलं की याला भारत पाकिस्तान वेगळं करायचं होतं बघा. तीच योजना होती यांची. काय होती? तर भारत पाकिस्तान या दोन स्वतंत्र राज्याची निर्मितीची योजना कोणी केली? माउंटबॅटन, लॉर्ड माउंटबॅटन यांना केली. तर बघा माउंटबॅटन योजना नेमकी काय आहे? तर इंग्लंडचे जे काही प्रधानमंत्री आहेत, कोण आहेत? तर ऍटलीच यांना काय केलं? तर जून 1948 पूर्वीच इंग्लंड काय करणार आहे? तर भारतावरील जे काही म्हणजे काय आहे, भारतावर त्यांचं राज्य आहे ते सोडून ते देणार आहेत असं त्यांना काय केलं? तर घोषित केलं. बरं घोषित केलं आणि मग काय झालं? तर भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची काय केली? भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली. आणि मग जाता जाता ह्या लॉर्ड माउंटबॅटन यांना काय केलं? तर भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला आणि त्यानंतर भारत व पाकिस्तान बघा, भारत व पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. त्यानंतर बघा राष्ट्रीय सभेचा फाळणीस काय होता? तर विरोध होता किंवा त्यांना फाळणी मान्य नव्हती. देशाचं ऐक्य हे टिकवून ठेवायचं होतं. कोणाला? राष्ट्रीय सभेला. त्यानंतर बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या योजनेच्या आधारावर सहमत करण्यात आला? तो माउंटबॅटन योजनेच्या आधारावर सहमत करण्यात आला. बघा इंग्लंडच्या पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा सहमत केला. कधी केला मग? तर 18 जुलै 1947 ला इंग्लंडच्या पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा काय केला? सहमत केला. ही तारीख लक्षात ठेवा, 18 जुलै 1947. त्यानंतर नथुराम गोडसे यांना महात्मा गांधीजींची हत्या केली. हा दिवस कोणता? तर तो दिवस आहे बघा 30 जानेवारी. तर एकंदरीत भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ही घटना आहे. हे बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कुणी केला होता? माउंटबॅटन या योजनेच्या आधारे करण्यात आला. कधी? तर 18 जुलै 1947 ला करण्यात आला आणि इंग्लंडच्या पार्लमेंटनं या स्वातंत्र्याचा कायदा सहमत केला आणि मग 15 ऑगस्ट 1947 रोजी काय केलं? भारत आणि पाकिस्तान हे वेगळे वेगळे राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण झाले आणि मग आपल्याला पण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर बघा ही स्वातंत्र्य प्राप्ती भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं आणि झालं काय बघा 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री कुठं? तर दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री 12चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून त्या जागी भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला. तर अशा पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याचबरोबर आपला हा चॅप्टर या ठिकाणी संपतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता राहतात आपले 1-2 चॅप्टर, जेणेकरून महाराष्ट्राची निर्मिती वगैरे ते घेऊया आणि लागलीच आपण काय करूया? नागरिक शास्त्र घेऊ. 9वीच्या इतिहासाला सुरुवात करूया. चला तर भेटूया मग पुढच्या पार्ट मध्ये.